महाराष्ट्र कुणाचा या मालिकेमध्ये आज आपल्याकडे महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण बदलवू शकणारे आणि ज्यांच्या मनगटामध्ये महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याची ताकद आहे असे एक नेते आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी उपमुख्यमंत्री आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे। नमस्कार सर। नमस्कार। भारतीय जनता पक्ष हा स्वतः किती मजबूत आहे पुढच्या लोकसभेच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायला? भारतीय जनता पार्टी हा लोकसभेच्या दृष्टीने नंबर 1चा पक्ष आहे। कारण मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वात जास्त 13 जागा जिंकल्या होत्या आणि 26 लढवल्या होत्या। परंतु लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीला सामोरं जायचं आणि दोन्ही निवडणुकांमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त करणं यावर्षी आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्ही ते करू शकू। ज्यांनी समजून उमजून भारतीय जनता पक्ष वाढवला आणि बहुजनांमध्ये नेला, पण तुमच्यासारख्या नेत्याला अतिशय वेदनेने, चिडून आणि आक्रोशाने राजीनामा सर्व पदांचा देऊन जवळजवळ एक मोठं वादळ महाराष्ट्रात आणि देशात निर्माण करावं लागलं। काय झालं होतं नेमकं? खरं म्हणजे मला जसं कॉलेज जीवनापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आलो आणि तेव्हापासून आज तागायत मी आणि माझा विचार हा प्रभावी व्हावा यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि माझ्याजवळ जे सर्व आहे ते पणाला लावण्याचा प्रयत्न केला। तरी प्रत्येक माणसाच्या जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात। तसा प्रसंग माझ्या जीवनात आला तर माझं काही कार्यपद्धतीच्या संबंधी माझी नाराजी होती। प्रमोदजींच्या निधनानंतर तुमची मानखंडना करण्यात आली, हे खरं आहे का भारतीय जनता पक्ष? प्रमोदजीच्या असताना मला कुठलाही त्रास कधी जाणवला नाही आणि कुठलाही प्रश्न मला अडवा आला नाही। प्रमोदजी माझ्या पाठीमागे सर्व ताकदीने उभे होते। परंतु प्रमोदजी गेल्यानंतर केंद्र राज्यात ह्या आमच्या सर्व सहकाऱ्यांशी संवाद करताना निश्चितच अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या आता सगळ्या दूर झालेल्या आहेत। वेगवेगळ्या पक्षातले बुलंद नेते, अगदी जवळची उदाहरणं घ्यायची झाली तर भारतीय जनता पक्षातले गोपीनाथ मुंडे म्हणजे तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले छगन भुजबळ हे दोन लढाऊ बलदंड नेते, ज्यांना बहुजनांचा, ओबीसींचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे आणि परिवर्तनाची लाट आणण्याची क्षमता आहे, यांच्यात काहीतरी एक समीकरण गुप्तगू चाललेलं आहे। येत्या इलेक्शन पर्यंत ते कितपत शिजेल का शिजणार नाही? मला वाटतं की हा तुम्ही विचारलेला प्रश्न कदाचित प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाच्या मनात असणार। परंतु मी आणि भुजबळ याच्यामध्ये कुठलंही गुप्तगू चाललेलं नाही किंवा मी आणि भुजबळ येऊन कुठलाही राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याची आमची भूमिका नाही आहे। परंतु मी आणि भुजबळ मित्र आहोत आणि सुखदुःखात मित्र एकमेकाचं मत जाणून घेण्याच्या संबंधी आम्ही दोघं एकमेकाला भेटलोही होतो। परंतु भुजबळ एक ताकद आहे असं मी मानतो आणि मी आणि भुजबळ एकत्र येण्याची कुठलीही शक्यता नाही। पण आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्रात आम्हा दोघांना कोणी पराभूत करू शकणार नाही। मुंडे साहेब, तुम्ही एक स्पष्ट वक्ते आणि अत्यंत उदार हृदयी नेते म्हणून प्रसिद्ध आहात। एका प्रश्नाचं राजकारणी म्हणून उत्तर देऊ नका। प्रतिभा पाटलांचा प्रश्न हा उंटाच्या पाठीवरची काडी होती की नव्हती? नाही, कारण त्यांनी पाठिंबा दिल्यानंतरच आमच्यात आतापर्यंत शिवसेनेमध्ये एवढं मोठं संकट कधीच निर्माण झालं नव्हतं। एवढा मोठा संघर्ष शिवसेना भाजपमध्ये कधीच निर्माण झाला होता। जवळजवळ युती तुटण्यापर्यंत गेली होती, ही गोष्ट कोणीच नाकारत नाही। परंतु त्याचं एकमेव कारण हे राष्ट्रपती पदाला पाठिंबा दिल्याबद्दल आहे। छोट्या मोठ्या कुरबुरी घरात असतातच, त्यामुळे छोटे मोठे प्रश्न होतेच, परंतु त्याच्यातून युती तुटण्याच्या संबंधीची भूमिका कधीच दोन्ही पक्षाच्या बाजूने नव्हती। पण त्या प्रश्नावर मात्र युती तुटण्यापर्यंत गेली होती, पण सुदैवाने ती वाचली। कार्यकर्त्यांच्या फळीच्या फळी, पिढ्यांच्या पिढ्या गेल्या युतीच्या काळामध्ये, म्हणजे दोन पिढ्या तर दिसत आहेत आता। बऱ्याच कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या असं वाटतं की आपण घोषणा 100% भाजपा अशी देतो आणि मात्र जागा वाटपाची वेळ आली की मोठं भावंड म्हणून शिवसेनेला जास्त जागा द्याव्या लागतात आणि अशा अनेक जागा आता आहेत। एवढा मतदारसंघांमध्ये बदल झाले, डिलिमिटेशन आता आलं, पण एकंदरीत अनेक गोष्टी बदलत राहतात, समीकरणं बदलतात। पण त्या पातळीवर शिवसेनेच्या काही जागा अशा आहेत जिथे भाजप जिंकू शकते किंवा भाजप स्वबळावरही सत्तेवर येऊ शकते की नाही याच्यावर चाचपणी केली पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटतं। या संबंधी 20 वर्ष झाली आता, नवीन प्रयोग करून बघण्याची तुम्ही का धारणा ठेवत नाही? नाही, प्रश्न प्रयोग करण्याचं काही कारण नाही, कारण राजकारण काही हे नाट्यभूमी नाही आहे की तिथं प्रयोग करावेत।
राजकारण आता जे आहे ते समाजाच्या परिवर्तनासाठी म्हणजे त्यासाठी आवश्यक आहे. आणि सत्तेत जाण्याच्या संबंधी जे मुद्दा आहे तर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या एकट्याच्या ताकदीवर महाराष्ट्रात सत्ता प्राप्त करू शकेल अशा परिस्थितीत नाही आहे. आणि लोकांना नकोसं असलेलं अयोग्य सरकार जर बदलायचं असेल तर ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही बदलू शकतो. एकटी शिवसेना किंवा एकटा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर या राज्यात सत्तेत येऊ शकेल अशी स्थिती नाही आहे. आणि अशी स्थिती जेव्हा नाही तेव्हा समविचारी पक्षाला बरोबर घेणं हे आवश्यक आहे लोकशाहीमध्ये. आणि आमच्या देशामध्ये सर्वात जवळचा समविचारी पक्ष शिवसेना आहे. आता तुम्ही मला दुसरं सांगा की केंद्रात मोठा भाऊ भाजप आणि राज्यात मोठा भाऊ शिवसेना असंच जागा वाटपाचं सूत्र पुढे पण कायम राहणार आहे का? होय, कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या 138 जागा आता आहेत. मागच्या निवडणुकीत 180 होत्या. केंद्रात केवळ शिवसेनेचं नाही, भारतीय जनता पार्टी एक महत्वाचा पोल आहे. कारण भारतीय नाही, मग राज्यामध्ये मोठा भाऊ शिवसेना होते नाही, एक मी सांग भारताच्या राजकारणामध्ये आता एका बाजूला काँग्रेस, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी, तिकडे युपीए, इकडे एनडीए. त्याचा महत्वाचा घटक हा भाजप आहे. त्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे आणि राज्याचे विविध पक्ष छोटे भाऊ आहेत. पण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद, शिवसेनेची शक्ती भारतीय जनता पार्टीपेक्षा थोडी अधिक असल्यामुळं शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि म्हणून तो मोठा भाऊ आहे. पण मग मुंडे साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणार कधी? नाही, मी मुख्यमंत्री व्हावं हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. राज्यामध्ये परिवर्तन व्हावं महत्वाचा मुद्दा आहे. जनतेला नको असलेलं राज्य घालून ज्या महाराष्ट्राला एक चांगलं राज्य, महाराष्ट्राला एक शक्तिशाली, समृद्ध आणि वैभवशालीकडे न्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आवश्यक आहे. आणि ते परिवर्तन करणं महत्वाचं आहे. मुख्यमंत्री कोण हा महत्वाचा